नमस्कार. मी एलिझा आणि आपले सर्वांचे पुन्हा एकदा एलिझाज कॉर्नरमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्वजण खुश असणार आहे, आनंदी असणार आहे आणि वेगवेगळ्या रेसिपी ट्राय देखील करत असेल. आजची आपली रेसिपी आहे टुटी फ्रुटी नानकटाई आणि चॉकलेट नानकेट. तर टुटी फ्रुटी आणि चॉकलेट नानकटाई बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आणि घरामध्ये बनवल्यामुळे आपल्याला बरेच असे फायदे होतील. तर बघूया आजची आपली जी रेसिपी आहे टुटी फ्रुटी नानकटाई आणि चॉकलेट नानकटाई कशी बनवायची आहे ते. आपण खुश होतो कारण ती स्वतः आपण बनवलेली असते आणि नानकटाई बनवणे हे खूपच सोपे आहे. तुम्ही तुमच्याकडं मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता. कढईमध्ये बनवण्यासाठी तुम्हाला 10 मिनटे कढई ही प्रीहीट करायची आहे. प्रीहीट केल्यावर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून तुम्ही हे नानकटाईचं भांडं त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि छानपैकी अशी आपली जी नानकटाई आहे ही बनू शकते. कारण आपण मैद्याचा तर वापर करणार आहे, पण माझ्याकडे जे वेगवेगळे गहू आहे, ज्वारी, नाचणी अशा वेगवेगळ्या प्रकारांपासून देखील आपण रेसिपी पाहणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे ते आहे मैद्यापासून टुटी फ्रुटी आणि चॉकलेट नानकटाई कशी बनवायची आहे ते. नानकटाई म्हणू शकतो किंवा कुकीज देखील म्हणू शकतो. चला मग बघूया साहित्य आणि कृती काय आहे ते. नानकटाई बनवण्यासाठी इथे मी पावडर शुगर घेतलेली आहे, म्हणजे पिठी साखर घरामध्ये मी बनवून घेतलेली आहे. बटर आहे, 1 कप मैदा आहे. आता तुम्हाला जी बनवायची आहे, तुमच्याकडं कप नाही आहे, काही नाही, नो प्रॉब्लेम. तुम्ही जे माप मैदा घेणार आहे त्याचेच सगळे माप बाकीच्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. कोणतंही एक माप ठरवा आणि ते माप फॉलो करा. त्याचप्रमाणे कोको पावडर आपण इकडे वापर करणार आहे चॉकलेट नानकटाई बनवण्यासाठी आणि टुटी फ्रुटीचा वापर करणार आहे टुटी फ्रुटी कुकीज बनवण्यासाठी. कुकीज म्हणा किंवा नानकटाई म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. आता एका भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण अर्धा कप, मी इकडं मेजर करणार, पण आता मी विचार केला की त्याचं मी एक्झॅक्टली आपण जे भांडं घरामध्ये घेणार आहे, 1/2 कप इथे आपण अमूल बटर घेणार आहे. आता अमूल बटर 1/2 कप घेणार आहे. 100 ग्रॅम जे असतं मार्केटमध्ये आपल्याला 100 ग्रॅम मिळते, जे लहान साईजचं असतं ना, 65, 55 किंवा 60 रुपयाला, ते जे आहे रूम टेम्परेचरप्रमाणे, तर तो एक पूर्ण इकडे क्यूब लागणार आहे. तर तसं देखील तुम्ही अंदाज घेऊ शकता किंवा जे प्रमाणाचं आपण कप आहे त्याचं एक्झॅक्टली 1/2 कप, त्याचंच पाव कप आहे मी इथे पिठी साखर घेणार आहे. 1/4 कप पिठी साखरचा वापर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की हे आपण चालणार का? कारण मी घरामध्येच ही पिठी साखर केलेली आहे आणि घरामध्ये पिठी साखर केल्यामुळे थोडीशी बारीक साखरेचे कण राहू शकतात. तर मग मी ते कण निघण्यासाठी पिठी साखर चाळून घेत आहे. आता पिठी साखर आणि बटर जे आहे, हे बटर आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स करायला पाहिजे. इतकं व्यवस्थित ते मिक्स करा की ते हलकं फुलकं होईल, त्याचा रंग बदलेल. बघा, बटरचा रंग असा क्रीमिश आहे. आता जेव्हा आपण ते मिक्स करत राहणार त्यावेळेस ते पूर्ण असं व्हाईट कलरमध्ये यायला सुरुवात होणार. भरपूर प्रमाणामध्ये याला आपण मिक्स करायचे आहे. बघा, तुमच्याकडं हँड ब्लेंडर जर असेल तर तुम्ही हँड ब्लेंडरचा वापर करू शकता, नाही तर एखाद्या छोट्या चमच्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. असं सगळे गोष्टी जे आहेत ते ऑप्शनल आहेत. तुमच्याकडं जे अवेलेबल आहे त्याच्यामधूनच तुम्ही ते करू शकता. बघा, पूर्ण हे छानपैकी असं व्हाईट असं बटर जे आहे ते व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेले आहे. आता याच्यामध्येच आपण काय करायचं आहे,
चाळण पुन्हा याच्यावर ठेवूया आणि याच्यामध्ये आपण बघा हे एकदम हलकं फुलकं झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालं. आता आपण याच्यामध्ये मैदा ॲड करूया. चाळण पुन्हा घेऊया, कारण मैदा चाळला जातो आणि मैद्यामध्ये देखील काही जर कचकच असेल, काही जर एखादं काही किडा असेल, काही जे पण काही होईल ते निघू शकतं. तर आपण याच्यामध्ये मैदा व्यवस्थित प्रकारे चाळून घेऊया, म्हणजे हवा देखील व्यवस्थित एरी हा मैदा होईल. आता जेव्हा मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये मी इथं कस्टर्ड पावडर टाकलेली आहे 2 चमचे. कस्टर्ड पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल हवी तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बघा हे चाळल्यामुळे ह्याची कचकच जी आहे ती बाहेर निघाली आणि व्यवस्थित प्रकारे हे चाळून घेतल्यावर इथे एक मुंगी पण बहुतेक आलेली आहे, तर तिला देखील मी काढते. आता हे पूर्ण जे मैदा आणि कस्टर्ड पावडर आहे ती व्यवस्थित आपण काय करून घेऊया, हे जे जिन्नस आहे याच्यामध्ये हलक्या हाताने आपण याला मळायचं आहे. तर जसं घरातलं गव्हाचं पीठ आहे ते आपण असं जोरात असं जोर देऊन मळतो तसं नाही मळायचं आहे. आणि थोडंसं मी इथे व्हॅनिला एसेन्स देखील टाकलेला आहे. व्हॅनिला एसेन्स आणि कस्टर्ड पावडर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. ठीक आहे. आता हे काय करत आहे, सर्व जे जिन्नस आहे हे एकजीव आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातामध्ये असं घट्ट असे गोळा बनवतो का तो बघायला हवा आहे. बघा असा हे तयार झाले की समजायचं की आपण बरोबर ट्रॅकवर चाललेलो आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित प्रकारे मळून घ्यायचे आहे आणि याचा एक आपण गोळा तयार करूया. हलका फुलक्या हाताने, म्हणजे बिलकुल जोर द्यायचा नाही, कारण आपल्याला हे कुकीज किंवा ही आपल्याला क्रिस्पी आणि छान अशी खाण्यासाठी हवी आहे, तर त्या हिशोबाने आपण बनवायचं. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित प्रकारे केल्यावर अशा प्रकारे एक गोळा तयार होतो. तर मी काय करते, याच गोळ्यामध्ये 2 भाग करते. एक आपण बनवूया टुटी फ्रुटी आणि एक बनवूया चॉकलेटसाठी. हा बघा व्यवस्थित आपण जोर दिलेला नाही आहे, त्याच्यामुळं हा तुटणार आहे. हे तुम्ही पण ह्याच्यामध्ये बटर देखील आहे, साखर आहे, तर कुकीज तर ते छान बनणारच आहे. पण तरीसुद्धा ही जी नानकटाई आहे किंवा कुकीज आहे, आपण 2 गोळ्यांमध्ये विभागणी करूया पहिल्यांदा. तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी एक गोळा ठेवते हे चॉकलेट कुकीज बनवण्यासाठी. आता हा जो गोळा आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे, खूप अति नाही, पण तुम्हाला जेवढी तुटी फ्रुटी एखादी मूठभर घेऊन तुम्ही 2 चमचे वगैरे असं टाकू शकता आणि पुन्हा याचं एक गोळा व्यवस्थित मळून घेऊया. आणि व्यवस्थित मळून घेतल्यानंतर मग आपण काय बघा, हलका फुलक्या हाताने, हा तुम्हाला त्रास होईल बनवण्यासाठी, पण समजा खूपच त्रास होते, ते गोळाच बनत नाही आहे, तर तुम्ही एखादा चमचा इकडे दुधाचा वापरू शकतात. मी काही दुधाचा वापर इकडं काही, पण तुम्ही वापरू शकतात. बाकीचे जे कुकीज आहेत त्याच्यामध्ये देखील आपण दुधाचा वापर करणार आहे, एखादा चमचा. आता हा पूर्ण जो गोळा आहे तो बेकिंग पेपर जो आहे त्याच्यामध्ये आपण ठेवायचा आहे. त्याला रोल करून घेऊया छानपैकी आणि मग तो जो रोल आहे हे व्यवस्थित प्रकारे आतमध्ये आपण टाकायचं आहे आणि त्याला एक आकार देऊया. काय होणार आहे, बेकिंग पेपरमध्ये बघा हा पूर्ण असं निघत आहे. हे जर मी दूध टाकलं असतं तर हे निघत नाही, पण काही हरकत नाही, अशा पद्धतीने देखील आपण बनवू शकतो. कुकीज आपल्या सुपर आणि डुपर हिटच होणार आहे. तर असे हे बेकिंग पेपरमध्ये हा जो गोळा आहे हा ठेवूया आणि आपण याला चौकोनी असा आकार देखील देऊया. पेपरमध्ये एकदा गुंडाळले ना की खूप इझी होणार आहे आपल्याला आकार देण्यासाठी. हे बघा पूर्ण व्यवस्थित प्रकारे मी केल्यामुळे हा असा स्क्वेअर असा चौकोनी असं, म्हणजे आपली जी कुकीज आहेत ना ती चौकोनी नानकटाई चौकोनी तयार होईल.
आणि मग आपटलं देखील तरी तो बाहेर निघणार नाही, कारण हा जो पेपर आहे बेकिंग पेपर आहे, तर याच्यामुळे ते व्यवस्थित एकत्र राहण्यास मदत होईल. आणि आता हा जो उरलेला भाग आहे तो मी कापते आणि बाकीचा हा जो गोळा आहे, हा जो पेपरमध्ये लपेटलेलं हे जे पीठ आहे, हा पीठसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी. आता फ्रीजमध्ये आता आपण हे ठेवून देऊया. आणि आता बघा मस्त हा असा चौकोनी असा आपले कुकीज बनण्यासाठी हे तयार झालेलं आहे. ठीक आहे, आता काय करूया, आता आपण बघा किती सुंदर दिसत आहे. आता हा जो दुसरा गोळा आहे याचा पुन्हा एकदा 2 भाग करूया. ठीक आहे, एका भागामध्ये आपण चॉकलेट जे कोको पावडर आहे ती टाकूया. आणि एक गोळा जो आहे तो आपण चॉकलेटचा म्हणजे कोको पावडरचा बनवूया आणि एक प्लेन. आणि दोघं एकत्र आपण रोल करायचं आहे आणि त्याचं दोघं मिळून आपण रोल केल्यावर अर्धा भाग चॉकलेट दिसणार आहे आणि अर्धा भाग आपला नॉर्मल दिसेल. जसं तुम्ही चॉकलेट बघा, हा आपला चॉकलेटचा गोळा तयार झालेला आहे. आता दुसरा जो आहे तो प्लेन आहे. हे दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा एक लाटी करून घेऊया आणि पुन्हा ते सर्व जे जिन्नस आहे, पूर्ण हे जिन्नस जे आहे हे व्यवस्थित प्रकारे एकत्र आता आपण रोल करायचे आहेत. थोड्या वेळ अजून बाहेर ठेवलं ना की पूर्ण ह्याचं बटर आहे ना पूर्ण हे होणार आणि व्यवस्थित प्रकारे ते एकजीव होतील. पण काही आवश्यकता नाही आहे, हे असंच आपण रोल करायचं आहे. आणि हा रोल केल्यावर हा जो हे जे पीठ आहे हे देखील असं आपण जे बटर पेपर आहे किंवा जे बेकिंग पेपर आहे त्याच्यामध्ये ठेवायचं. पुन्हा याला रोल करायचा आणि याला देखील पहिल्या पिठाला जसा आपण आकार दिला तसा याला आपण आकार द्यायचा आहे. गोल हवा असेल तर गोल करा, चौकोनी किंवा वेगळा काही हवा असेल तर तसं करू शकता. बघा आपोआपच ते व्यवस्थित ते जे पीठ आहे ना हे सेट व्हायला सुरुवात होते. आता 1 ते 1.5 तास मी हे दोन्ही जे पीठ आहे हे फ्रीजमध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित प्रकारे सेट झालेले आहेत. आता काय करायचं आहे, त्याचे आता आपण पीसेस बनवूया. साईड बाय साईड मी माझं कन्व्हेशन जे आहे ते OTG आपण त्याच्यामध्ये प्रीहीट करायला लावलेलं आहे 180 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि हे आपण जे आहे ते 35 मिनिट्स 30 ते 35 मिनटं आपण बेक करायचे आहे. व्यवस्थित प्रकारे सुंदर असे हे नानकटाई कुकीज हे आपली तयार झालेली आहे. बघा किती सुंदर आणि कलरफुल, तेवढीच छान खाण्यासाठी देखील ही तयार होणार आहे. आता हे जे ट्रे आहे याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे बेकिंग पेपर ठेवण्याची गरज नाही आहे किंवा तूप लावण्याची देखील गरज नाही आहे, कारण हे ऑलरेडी आपण भरपूर अशा अमूल बटरमध्येच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याची काही आवश्यकता नाही. हे व्यवस्थित प्रकारे सेट करून घेऊया. त्याच्यानंतर जे चॉकलेट आहे ते देखील आता आपण कट करूया. देखील व्यवस्थित प्रकारे सेट झालेले आहेत आणि छान अशी एक डिझाईन देखील तयार झालेली आहे. घरामध्ये लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा संध्याकाळी चहा संगती खाण्यासाठी देखील आपण ह्या नानकटाईचा तर वापर करणारच आहे. आणि अशा प्रकारे चॉकलेट आणि टुटी फ्रुटी जी कुकीज आहे, जे नानकटाई आहे, या तयार झालेल्या आहे. आपण हे बेकिंग ट्रेमध्ये सेट करूया आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवूया. आता मला 2 लॉट करण्याची आवश्यकता आहे, कारण हेच जे आहे हे इथे काही बसत नाही आहे. तर मी थोडेसे टुटी फ्रुटी आणि थोडीशी चॉकलेट असे मिक्स करून आपण बेक करूया.
मस्तच दिसायला आत्ताच ते इतके छान वाटत आहे. तर जेव्हा ते तयार होते आणि अशा प्रकारे आपले जे हे कुकीज आहेत हे तयार झालेले आहेत. ट्रे भरपूर गरम आहे, व्यवस्थित प्रकारे बेक झालेले आहे, क्रंची पण तेवढेच आहे, क्रिस्पी देखील तेवढेच झालेले आहेत आणि खाण्यासाठी तर मजाच मजा. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड देखील करू शकतात. अशा प्रकारे ही माझी जी कुकीज आहेत, चॉकलेट आणि टुटी फ्रुटी नानकटाई ही तयार झालेली आहे. समजा अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल, तुम्ही बनवल्यानंतर खरंच ती छान लागली आहे, तर नक्कीच तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक देखील करू शकतात. असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी एलिझा पुन्हा तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची तर आपण काळजी घेतच असतो. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.